नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण पर्यटन आणि इतिहास या प्रकरणातील पर्यटनाची परंपरा आणि पर्यटनाचे प्रकार हे दोन मुद्दे आपण अभ्यासले. तो व्हिडिओ आपणाला कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या आय बटनला क्लिक केल्यानंतर पाहायला मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटनाचा विकास. पर्यटनाचा विकास कसा झाला हा महत्त्वाचा मुद्दा आपणाला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन करणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांची वाहतूक, त्यांची सुरक्षितता, प्रवासामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सुखसोयी, उत्तम दर्जाची निवासाची उपलब्धता, प्रवासामध्ये स्वच्छतागृहांच्या सोयी, या सगळ्या गोष्टींना पर्यटनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणे आवश्यक असते. यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे हे सुद्धा एक महत्त्वाची बाब असते. ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे, भिंतीवर मजकूर लिहिणे, झाडावरती काही ना काहीतरी कोरणे, जुन्या वस्तू भडक रंगामध्ये रंगवणे, वेगवेगळ्या परिसर स्थळाच्या सुविधांचा अभाव असणे, ज्यायोगे त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणे, यासारख्या गोष्टी ज्या आहेत या आपणाला टाळणे आवश्यक असते. सांगा पाहू असा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्यटकांसाठी आपणास कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात? पर्यटकांशी स्थानिक या नात्याने तुम्ही कसे वागाल? हे दोन प्रश्न फार महत्वाचे आहेत. पर्यटक जर आपल्या परिसराला भेट देण्यासाठी येत असतील तर त्यांना आपणाला वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यावे लागतात, ज्याच्यामध्ये वाहतुकीची सुविधा असेल, त्यांच्या सुखसोयींची सुविधा असेल, उत्तम दर्जाच्या निवासाची व्यवस्था असेल, स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल, त्यांना जेवणाची व्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्याव्या लागतील. आणि स्थानिक या नात्याने आपण त्यांच्याशी सौजन्याने वागणे हे फार महत्वाचे आहे. जागतिक स्तरावरील महत्वाच्या भाषांमध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या माहिती पुस्तिका असतील, मार्गदर्शिका असतील, नकाशे असतील, इतिहासाच्या संदर्भाने असणारी आवश्यक पुस्तकं असतील, ही उपलब्ध करून देणं, पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना वेगवेगळ्या दुभाषाचे प्रशिक्षण देणे, म्हणजे स्थानिक भाषा तर माहित असतेच आपणाला, परंतु इंग्रजी असेल, आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून, राष्ट्रीय भाषा म्हणून वेगवेगळ्या देशांच्या भाषा असतील, तर त्या वेगवेगळ्या देशांच्या भाषा यांचं ज्ञान या चालकांना किंवा तिथं काम करणारी जी गाईड म्हणून काम करतात, मार्गदर्शक म्हणून काम करतात, त्यांना असणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. या प्रकरणातील पुढील मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. वेगवेगळी ऐतिहासिक स्थळं आपल्याला पाहायला मिळतात. ही ऐतिहासिक स्थळं जतन आणि संवर्धन करणे हा आजच्या काळातील एक मोठा अवघड प्रश्न बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे एक आव्हान आपल्या समोर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या देशाला, भारत देशाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर भारत देशाला प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. नैसर्गिक समृद्धी ही आपल्याला लाभलेली पाहायला मिळते. या वारशाचं नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन प्रकारचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. संपूर्ण जगामध्ये गौरवली गेलेली काही महत्वाची स्थळं, महत्वाची ठिकाणं भारतामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. ताजमहल असेल, जंतर मंतर असेल, वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरीच्या लेणी, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास्य पठार, या सर्व ऐतिहासिक स्थळांचा समावेश हा आपणाला आपल्या ऐतिहासिक स्थळांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही सर्व स्थळ आपण या ठिकाणी प्रथमतः पाहून घेऊया. हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आहे, अजिंठ्याच्या लेणींचा हा फोटो आहे, ताजमहालाचा फोटो आपल्याला या ठिकाणी एक पाहायला मिळतोय. त्यानंतर पुस्तकामध्ये असणारा हा घारापूरच्या लेणींचा फोटो आहे. ही सर्व ठिकाणं जी आहेत जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांची नोंद केली गेलेली असल्यामुळे, एक महत्वाचा वारसा यांना लाभलेला असल्यामुळे यांचं संरक्षण कसं करावं, यांचं जतन कसं करावं, यांचं संवर्धन कसं करावं हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर असलेला पाहायला मिळतो. आंतरजालाच्या सहाय्याने भारतातील सांस्कृतिक, नैसर्गिक, संमिश्र ऐतिहासिक वारसा स्थळांची चित्रे जमा करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कास्य पठार जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. फुलांच्या या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहायला मिळतात आणि ती या ठिकाणी फोटोमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा ही जगभरच्या पर्यटकांना असते आणि ही वारसा स्थळं जी आहेत ही बघण्यासाठी आपल्या देशात, परदेशातून हजारो लोक येत असतात. जागतिक वारसा
भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. आपल्याला अभिमान वाटतो की हे ठिकाण जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेलं आहे. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जात असतो तेव्हा आपण काय करतो, आपल्याला काय चित्र दिसते, तर अशा स्थळांच्या ठिकाणी पर्यटक जे आहेत हे खडूने किंवा कोळशाने आपली नावे लिहितात, वेगवेगळी चित्र काढतात. त्याचे विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवरती होत असतात. पर्यटक हे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गेल्यानंतर जर असे करत असतील तर आपणाला या पर्यटन स्थळांच्या जतनासाठी, त्यांचे जतन करण्यासाठी पुढील निश्चय करणे हे फार गरजेचं आहे. आणि 2 निश्चय या ठिकाणी सांगितलेले आहेत. मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही आणि कोणत्याही ऐतिहासिक स्थळांचे किंवा वास्तूचे विद्रुपीकरण मी करणार नाही. या 2 गोष्टी आपण प्रामुख्याने करणं फार गरजेचं आहे, ज्याच्यातून आपल्या देशाची प्रतिमा चांगली राहील आणि जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन आणि संरक्षण केल्याचं समाधान आपल्याला लावेल. पुढील मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील संधी. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याच्याकडे गांभीर्यानं व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर. कायमस्वरूपी आपल्याला यातून व्यवसाय करता येऊ शकतो. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी असलेली ही पाहायला मिळते. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकांनी विमानतळावरती पाऊल ठेवण्या आधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवास खर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाषाची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे इत्यादी अनेक गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करत असतो आणि त्यातून आपणाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग असेल, तेथील कुटीर उद्योग असेल यांचा विकास साहजिकच या ठिकाणी होत असतो. त्या वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ स्थानिक खाद्यपदार्थ असेल, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू असतील, तेथील एखादी आवडणारी वस्तू हा पर्यटक खरेदी करत असतो आणि त्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगारामध्ये साहजिकच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यटन स्थळाचं संवर्धन करणे, त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, यातून आपल्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. वारसा मुसाफिरी हेरिटेज वॉक असा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. वारसा मुसाफिरी म्हणजेच हेरिटेज वॉक काय आहे, तर ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे यालाच हेरिटेज वॉक असे म्हटलेले आहे. जेथे इतिहास घडला तिथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉक मध्ये येत असते. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. भारताला शेकडो वर्षाचा इतिहास असलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळं आहेत. यामध्ये काही स्थळं प्राचीन आहेत, काही मध्ययुगातील आहेत, काही आधुनिक स्थळं आहेत. गुजरात मधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करणे, त्यांची माहिती जमवणे, ती जगभर ती वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणे इत्यादी उपक्रम येथील लोकांच्या माध्यमातून केले जातात, चालवले जातात. ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थाने ही सुद्धा ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये ऐतिहासिक वारसा म्हणून आपणाला त्याचा उल्लेख करता येईल. काही ठिकाणी अशा स्थळांवरती नील फलक लावण्याची पद्धत आजच्या काळामध्ये रूढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. या पर्यटनाचा विकास कसा होईल या संदर्भानं आपल्याला हा मुद्दा बघायचा आहे, महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने एक वैभवशाली वारसा लाभलेलं राज्य म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येईल. या राज्यामध्ये असणारी वेगवेगळी ठिकाणं मी तुम्हाला 2 ठिकाणं दाखवतो. हे आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर आणि दुसरे मंदिर आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर. अजिंठा, वेरूळ, घारापुरी यासारख्या जागतिक कीर्तीच्या लेणी असतील, चित्र व शिल्पे इत्यादी ठिकाणं असतील. पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थानाची ठिकाणं असतील. हाजी मलंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च ही ठिकाणं असतील. या ठिकाणी 2 फोटो पाहून घेऊया. हे नांदेडच्या गुरुद्वारा हजूर साहिबचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी असणारा हा त्र्यंबकेश्वरचा एक फोटो पाहायला मिळतो. महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं असतील किंवा कोयना नगर, जायकवाडी, भाटघर, चांदोली यासारखी काही
धरणं असतील, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्य असतील, ही महाराष्ट्रातील एक महत्वाची पर्यटन स्थळे आहेत. 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली. या महामंडळामार्फत राज्यामध्ये 47 ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यात सुमारे 4000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होत असते. तसेच अनेक खाजगी व्यावसायिकही या व्यवसायामध्ये आजच्या काळात उतरलेले आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण MTDC आपण जे म्हणतो, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, MTDC याचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल, ज्याची स्थापना 1975 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचं ठिकाण म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल. भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव जे महाराष्ट्रामध्ये आहे, या ठिकाणी प्रथम आपण त्याचा फोटो पाहूया. इंडियाज फर्स्ट व्हिलेज ऑफ बुक्स हे पुस्तकांचं गाव तुम्हाला माहित असेल. महाबळेश्वर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा साहित्य, बाल साहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवलेला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला, हा एक प्रश्न विचारलेला आहे ज्याच्यामध्ये महाबळेश्वर बद्दलची माहिती दिलेली आहे. महाबळेश्वर हे पुन्हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचं ठिकाण. महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं. या ठिकाणी वर्षाला हजारो पर्यटक येत असतात, भेट देत असतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्वाच्या ठिकाणांची माहिती सांगतात, ती ठिकाणी दाखवतात. काही ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात, घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात. ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करत असतात आणि त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो. म्हणजे पर्यटन हे त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरलेले आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मी तुम्हाला महाबळेश्वरचा हा फोटो दाखवतोय, ज्या फोटोमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो. या फोटोमध्ये काही लोक फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी गाईड जे मार्गदर्शक जे असतात ते फिरून ही ठिकाणं या पर्यटकांना दाखवत असतात. समजून घ्या, दर्जेदार शिक्षण संस्थांना भेट देणे, एखाद्या स्थळांची स्थानिक संस्कृती असेल, इतिहास, परंपरा असतील, ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश यांचा अभ्यास करणे, तेथील नृत्य, तेथील संगीत, महोत्सव यांमध्ये भाग घेणे इत्यादी उद्देशाने केलेले पर्यटन हे सांस्कृतिक पर्यटन म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. आणि एक या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सांगा पाहू. पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत आणि पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो, हे दोन प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. आपणाला जर आपण एखाद्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी राहत असू तर निश्चितच आपणाला या प्रश्नांची उत्तरं सांगता येतील की पर्यटनामुळे आपल्या परिसरामध्ये कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आणि लोकांच्या राहणीमानामध्ये त्या पर्यटनामुळे कोणकोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्यटन आणि इतिहास या प्रकरणाचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.